मला बघायचं असेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण शेताकडे आलो आहोत म्हणजे घरच्यांनी उठून पाठवलेत, माझी इच्छा तरी नव्हती. आणि तब्बल जवळपास 7:30 ते 7:45 वाजलेले आहेत, तरी आणखी एवढी खूप जास्त थंडी आहे. आणि मी तर कधी कधी येतो शेताकडे, पण जे शेतकरी आहेत त्यांना एवढ्या थंडीमध्ये सकाळी येऊन पाणी द्यावं लागते. त्यांना तर किती त्रास होत असेल हे सांगता तर नाही येणार. कारण लाईटच ठेवलेत सकाळी 5 ते 1 वाजेपर्यंत, पहाटेचे 5 ते दुपारचे 1 वाजेपर्यंत असे लाईट ठेवलेले आहेत. पूर्वी कसं 9 ते काहीतरी 5 वाजेपर्यंत लाईट होती, पण आता अशा विचित्र प्रकारचे लाईट सिस्टीम करतात. काय एखादी जारमध्ये टाकून चिठ्ठी काढतात काय वाटतं मला तरी, टायमिंग कसा ठेवायचा, कसा त्रास द्यायचा. आणि हे पण लाईट काय कंटिन्यू चालत नाही, कमीत कमी मध्ये एक 15 ते 20 वेळेस बंद पडणार म्हणजे पडणार. असू द्या, त्या सिस्टीमला आम्ही काही करू शकत नाही सध्या तरी. तर आता हे आहे आमच्या अमितचं शेत, ते पलीकडलं आहे आमचं शेत. स्प्रिंकलर लावून घेतलेला आहे आम्ही. इथं आहे आमची विहीर, जाऊन आपण चालू करू. मोटर चालू करून घेतली आपण. हे आमची विहीर जवळपास चारी बाजूनी पडलीच आहे. मागे जे मोठा पाऊस वगैरे पडला होता त्याच्यामध्ये हे पूर्ण ढासळून गेलेले. ह्या ठिकाणी इथून तरी आमच्या अमितच्या रानामधलं पूर्ण आतमध्येच गेले. इथून एक प्रकारची लाईन किंवा वाट म्हणू शकतो तशी झालेली आहे इथे. तर पावसामुळे भरपूर नुकसान पण होतं. हे इथून माती पूर्ण अशी वाहून तिकडे गेलेली. आणि आमचे मित्र आकाश शिंदे ते पण सकाळी सकाळी आलेले आहेत मोटर चालू करायला आमच्या सोबतच. बघू शकता त्यांचे स्प्रिंकलर आमच्या आणखी चालू केलं, पण पाणी आलेलं नाही. येईल 2 मिनिटांमध्ये येईल. आणि आमचे सहकारी डॉगेश भाऊ ते पण इथे उपस्थित आहेत. किती वेळेस बदलतोस तू? 3 वेळेस. वा. तर तब्बल 3 मिनिट झाले आणखी स्प्रिंकलरला पाणीच आलं नाही. आता आले पाणी. आणखी थोडंच पाणी मारते, लहान किती बारीक आहे. आकाश आणि मी चेक करणार होतो तो विहिरीमध्ये काही प्रॉब्लेम होते का. अजून पाहिजे तेवढं फिरण्या गेले, लई जोरात फिरते नाही तर. पाच वाजता चालू करता बरोबर. अरे बापरे. मोटर हे थोडं गाळामध्ये जाम झाली होती. आकाश शिंदे आमचे मित्र करून दिलेत व्यवस्थित. तर आता व्यवस्थितरित्या पाणी मारत आहे मोटर. तर सक्सेसफुली पाणी स्प्रिंकलर मध्ये आलेलं आहे. ते पण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्या स्पीड मध्ये. तर आता आपण गावाकडे चालू आहे. आकाश म्हणला की लाईट गेली तरी करतो मोटर चालू, कारण आपल्याला आता आणखी कॉलेजला पण जायचं आहे. तर आता आपण गावाकडे जाणार आहोत, कारण आता मोटर वगैरे चालू करायची सध्या तरी गरज नाही. लाईट गेली तरी आपला मित्र चालू करणार आहे. तर भेटूच गावाकडे.
तर आता आपण स्प्रिंकलरचे पाईप बदलण्यासाठी परत शेताकडे जात आहोत. तर आता गावाकडून अमितला घेऊन आलो स्प्रिंकलर बदलण्यासाठी, कारण आता उद्यासाठी दुसरीकडे एक एक्स्ट्रा पाईप पण ऍड करायचा आहे. तो पाईप ऍड करून स्प्रिंकलर एक्स्ट्रा लावून टाकायचा आहे आता सध्या आपल्याला. तर अमित चला पाईप उचला, तुमचं काय मनोगत आहे? आता मित्रांनो ही पाईप आपल्याला घेऊन तिकडे 2 जागी पाईप बदलायचा आहे. मनात इच्छा नाही करायची, पण घरच्याच्या प्रेशरमुळे करावं लागतं. फोर्समुळे करावं लागते ना. आम्ही शाळा शिकावं का पाईप बदला हे कळत नाही, तरी पण शेतकरी खानदानातले असल्यामुळे आम्हाला करावं लागत आहे. तर उद्याच्या तयारी ही पाईप बदलली तरी पण करावं लागते. आपण करणार तर कोण करावं? माया बापाचं वज्ज आपणच कमी करावं लागते. आपल्याशिवाय कोण करल माया बापाचं वज्ज? तर चला पाईप घेऊन जाऊ तिकडे, अजून पाईप बदलू. चला चला अमित शेठ, काय करावं? काम करावं लागत आहे. कमी होणार. करना तो पडतंय डगो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय स्प्रिंकलर पाशी. तर ही पाईप आपण इथं जोडायचं आहे. घ्या, जोडून घ्या. काल तिकडे दिलो होतो, आज सकाळी. आज इथं पाणी द्यायचे, म्हणजे उद्या सकाळी इथं पाणी द्यायचे. तर जोडून घेतो आपण पाईप. घ्या घ्या, व्यवस्थित जोडवा, सकाळी मला अडचण येईल. जोडीनं काय अवघड नाही, पण शेतकरीच करू शकतो काही काम. चला थोडं पाठीमागं वळ बापू. काय तर झालं बसले सर. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे जोडून घेतले. तिथे एक जोडले. तर बघू शकता उद्या असं इथून पाणी इकडे जाईल, या जागेत पाणी येईल. तर परवा त्या जागी आपण घेणार आहोत. रोज वेगळ्या जागी घ्यावं लागते, म्हणजे सगळ्या रानात होते 4 दिवसात. तर स्प्रिंकलर वगैरे बदलून झालेला आहे. आता सकाळी फक्त चालू करण्यासाठी यायचं आपल्याला. आणि आता आपला आजचा व्लॉग व्हिडिओ इथेच थांबवूत. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. तर धन्यवाद. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. सपोर्ट करा. मला बघायचं असेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करा.